खूप वेळा लोक मला सांगतात, अहो गुंतवणूक करायला माझ्याकडे पैसेच उरत नाहीत. आणि ही गोष्ट खरी आहे. याचं कारण म्हणजे आपला इन्कम जरी वाढत नसला तरी खर्च मात्र वाढतोय, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वाढतायत. 20-25 वर्षापूर्वी लोक 6 महिन्यातनं एकदा हॉटेलमध्ये जेवायला जायचे. आता जवळपास आठवड्यातनं 2दा-3दा जेवण्याची प्रथा आहे. मेट्रो सिटीजमध्ये तर लोक ऑलमोस्ट रोज बाहेर जेवतात आणि हा एक मोठा खर्च आहे आणि हा खर्च मात्र सातत्याने वाढत चाललाय. तुम्ही जर तुमच्या एक वेळेसच्या जेवणाचं बिल चेक केलं तर ते 1500 ते 2000 रुपये आरामात होतं. हेच 2000 रुपये जर आपण वाचवले आणि त्याची एक SIP केली, ती 15 वर्ष चालवली तर तुमचे 12 लाख रुपये तयार होतील, ज्याच्यातनं 2 किंवा 3 फॉरेन ट्रिप्स तुम्ही करू शकता. एवढं सोपं आहे. पण आज मेकॅनिकली आपण जेवायला जातो, फारसा विचार करत नाही. असे अनेक खर्च असतील जे तुम्ही करत असाल. कधीतरी हे विचार करा की आपल्याला ह्या खर्चातनं काही सेव्हिंग करता येईल का? आणि सेव्हिंग करण्यासाठी मी तुम्हाला एक साधं बजेटिंगचं टूल देतोय. या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे संपर्क साधा आणि त्या नंबरवरनं तुम्हाला त्या बजेटिंग टूलची लिंक मी प्रोव्हाइड करणार आहे. सो ते बजेटिंग करा आणि तुमचा पैसा कुठून येतोय कुठून जातोय याचा ताळेबंद ठेवा आणि पैसे वाचवायला शिका. कारण तुमचा पगार वाढला नाही आणि खर्च वाढत राहिला तर तुम्हाला आयुष्यात गुंतवणूक करता येणार नाही.